शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ असल्याची सूत्रांची माहिती। मतदारसंघातली कामं होत नसल्यानं आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशीही भावना। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातले अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक। गिरीश महाजनांचा दावा। तर शरद पवारांना आम्ही युतीसाठी निमंत्रण दिलेच कुठे, जिथे आहात तिथेच राहून लढावं, गिरीश महाजनांचा टोला। माळेगावच्या साखर कारखान्यात पवार विरुद्ध पवार सामना। साखर कारखान्याचा चेअरमन आपणच होणार, अजित पवारांनी शड्डू ठोकला तर सुप्रिया सुळेंनी फोडला प्रचाराचा नारळ। 2014 आणि 2017 साली प्रस्ताव आमच्याकडनंच दिला गेला होता, त्यामुळे आता आमच्याकडनं प्रस्ताव नाही, त्यांनीच प्रस्ताव पाठवावा। मनसेच्या संदीप देशपांडेंचं भास्कर जाधव यांना उत्तर। ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला तर मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यासाठी बच्चू कडूंचं 2 ऑक्टोबर पर्यंतचं अल्टिमेटम, तर उपोषण सोडल्यानंतर कडूंची प्रकृतीही खालावली। कर्जमाफीचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यातच नव्हतं, मंत्री अतुल सावेंचं मोठं विधान। तर योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार, मात्र टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी, पाशा पटेल यांचा सवाल। मुंबईतल्या विक्रोळीमधल्या पुलाच्या उद्घाटनावरनं भाजप शिवसेने श्रेयवादाची लढाई। वेळेपूर्वी शिवसेनेकडनं पूल वाहतुकीसाठी खुला। गोवंडीच्या शिवाजीनगरात डंपरनं चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर। संतप्त जमावाकडनं रास्ता रोको, तर पोलिसांकडनं जमावावर लाठीचार्ज। मध्य प्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यात मोठी चकमक। चकमकीमध्ये सुरक्षा दलाकडनं 4 माओवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन जारी। डोंबिवली आणि भिवंडीला पावसानं झोडपलं, तर खेड दापोली मार्ग पाण्याखाली, वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली। आणि दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच जिंकली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप। दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावरती 5 गडी राखून मात। शतकी खेळी करणारा एडन मार्क्रम विजयाचा शिल्पकार।